विद्यार्थी मित्रांनो, टाकलकर क्लासेस वाकडमध्ये तुमचं स्वागत आहे। सालाबादप्रमाणे यंदाही आपण टीमॅट, ज्याला आपण टाकलकर इंजिनिअरिंग मेडिकल ॲडमिशन टेस्ट, इंजिनिअरिंग अँड मेडिकल ॲडमिशन टेस्ट असं म्हणतो, ती यावर्षी पण आपण आपल्या वाकड सेंटरमध्ये घेतली आणि ऑलमोस्ट 200+ स्टुडंटनी ती एक्झाम दिली आणि काल रात्रीच त्याचा रिझल्ट पण लागला आहे आणि तुमच्या ग्रुपवरती त्याच्या रिझल्टची PDF पण आली असेल। सो आज सकाळपासून आम्हाला पॅरेंट्सचे खूप फोन येत आहेत की आता रिझल्ट लागल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असणार आहे। तर आता बघा, सगळ्यात अगोदर तुमचा रिझल्ट लागल्यानंतर जी फर्स्ट प्रोसिजर आपली स्टार्ट होते ती म्हणजे पर्सनल काउन्सिलिंग असते। आता रिझल्ट लागला पण प्रत्येकाचे मार्क्स वेगळे आहेत, 10th नंतर प्रत्येकाचं जे करिअरचं गायडन्स असणार आहे ते वेगळं असणार आहे। सो आपण काय करणार आहोत, प्रत्येक स्टुडंटला इंडिव्हिज्युअली इथे बोलवून 1-to-1 पर्सनल काउन्सिलिंग करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण याच्यावरती डिस्कशन करणार की जी स्कॉलरशिप भेटली आहे ती मॅक्झिमम युटिलाइज तुम्ही कशी करू शकता आपल्या याच्या ॲडमिशनसाठी। कारण तुम्हाला टीमॅटमध्ये जो स्कोर मिळाला आहे त्याच्या बेसिसवर तुम्हाला 11th-12th मध्ये ॲडमिशनसाठी स्कॉलरशिप भेटणार आहे आपल्या वाकड सेंटरसाठी। सो त्याची फर्दर प्रोसिजर काय आहे, त्याची काउन्सिलिंग काय, त्याच्यासाठी तुम्हाला ऑफिसमधनं कॉल येईल आणि अजून पण जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करून सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता। थँक्यू।